व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एका खूप मोठ्या अपघातातून बाहेर आलेलो आहे. त्यामुळे गेला 1 महिना बेड रेस्टवर होतो. अजूनही काही दिवस काही महिने मला बेड रेस्ट सांगितलेली आहे, कारण पाठीच्या मागच्या 3 रिब्स तुटल्या, जिभेला कट पडला, त्यामुळे बोलता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं. त्यात मायग्रेनचा त्रास, बरेच त्रास सहन केलेले आहेत. मेडिसिन्स घेतल्या, आराम केला आणि आता परत एकदा तुमच्या सेवेमध्ये रुजू झालेलो आहे. इतक्या दिवसांचा खंड पडला आपल्या भेटीमध्ये, आपल्या संभाषणामध्ये, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, खंत व्यक्त करतो मित्रांनो. मात्र आता इथून पुढे आपण रेग्युलरली भेटणार आहोत याची मी तुम्हाला खात्री देतो. या नंतर आपल्या सेवेमध्ये, आपल्या या लोकसेवेमध्ये, आपल्या सत्कर्मांमध्ये अजिबात खंड पडणार नाही. विशेष गोष्ट सांगायची ही होती की जेव्हा आजारी होतो तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ करत नसलो तरीही माझी ऑनफिल्ड कामं मी चालूच ठेवलेली होती. हॉस्पिटल्सला जाणे, तिथल्या रुग्णांना भेटणे, त्यांच्या नातेवाईकांना भेटणे, यातून अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी निदर्शनास आली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी संभाजीनगर येथील जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे, तिथे रुग्णांवर मोफत उपचार होतात. मात्र ते कोणावर? जे रुग्ण त्या निकषांमध्ये बसतात त्यांच्यावरच. जे निकषांमध्ये बसत नाहीत ना, त्यांच्यावर उपचार होत नाहीये. त्यांना वन दारोदारी भटकावं लागतं. 2-2, 3-3 लाख रुपये उपचारांचा खर्च आहे. बरं ठीक आहे, इकडून तिकडून घर विकून, जमीन विकून ते लोक थोडाफार पैसा मॅनेज करतील देखील, पण पुढे औषधोपचारांचं बा, कॅन्सरवरची औषधं तर अत्यंत महाग आहे. कुठून आणायची या लोकांनी? ज्यांच्याकडे खायला 10 रुपये सुद्धा नाहीये, त्या नातेवाईकांनी यांची मदत कशी करायची? यासाठीच आपण गेल्या अनेक महिन्यांपासून उपक्रम राबवत आहोत की रुग्णांचे जे गरजू नातेवाईक आहेत त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणे, त्यांच्या जेवणाची सोय करणे, असे उपक्रम आपण राबवत आहोत. आता आपण जे निकषांमध्ये न बसणारे रुग्ण आहेत त्यांच्या उपचारांची देखील जबाबदारी घेत आहोत. सोबतच त्यांचे जे नातेवाईक आहेत, जे तिथे बिचारे त्या हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर झोपतात, त्यांना एक हक्काचं शेल्टर मिळावं झोपण्यासाठी, ज्यामुळे त्यांचा अन्न वस्त्र निवाऱ्यापासून बचाव होईल. म्हणजे अन्न वस्त्र निवारा मिळेल आणि ऊन वारा थंडीपासून त्यांचा बचाव होईल. या सत्कर्मामध्ये आपण सर्वांनी मोठं मन करून यथायोग्य, यथाशक्ती, आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्यावं. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर सहकार्य करावं, एवढीच त्या प्रभूचरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना आहे, अपेक्षा आहे, खात्री आहे. या सत्कर्मामध्ये मन मोठं करून तुम्ही नक्कीच सहभागी व्हाल. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. जसं की आम्ही आधी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे. मित्रांनो, काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे एक PR होते, ज्यांचं नाव संजय मारू. यांनी एक पुस्तक लिहिलं, द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. म्हणजेच मनमोहन सिंग हे अपघाती पंतप्रधान, असा त्याचा अर्थ होतो. आता ते असं का बोलले तर त्याचं कारण आहे. सोनिया गांधी या पंतप्रधान होणार होत्या, मात्र त्या होऊ शकल्या नाही. का होऊ शकल्या नाही याच्या मागं खूप मोठं कारण आहे. मात्र हे कारण लोकांपर्यंत पोहोचू न देता हे सगळे जे काँग्रेसचे चाटुकार आहे, हे असा आविर्भाव आणू लागले आणि यांनी असा आव निर्माण केला की बघा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदाची खुर्ची सोडून किती मोठा त्याग केलेला आहे. हा त्याग वगैरे काही नव्हता. पंतप्रधान बनण्यासाठी हे यांचं डेलिगेशन घेऊन राष्ट्रपतींकडे गेले. तत्कालीन राष्ट्रपती श्री APJ अब्दुल कलाम, ज्यांच्याबद्दल अवघ्या देशाला, अवघ्या जगाला आदरच आहे, आणि अत्यंत तत्वनिष्ठ असे APJ अब्दुल कलाम यांनी भारताचं संविधानच सोनिया गांधींना दाखवून दिलं
आणि सांगितलं की विदेशी मूल असलेली महिला या देशाची पंतप्रधान होणे नाही. त्यातल्या टेक्निकॅलिटीज APJ अब्दुल कलाम यांनी समजून सांगितल्या. सोनिया गांधी यांच्या सुद्धा लक्षात आलं की असा अट्टाहास जर आपण केला पंतप्रधान पदाचा तर अख्खी काँग्रेस रसातळाला जाईल. त्यांना हे होऊ द्यायचं नव्हतं आणि सत्ता तर हातात हवीच होती. मग कोणीतरी पंतप्रधान होणं गरजेचं होतं. त्या काळी अनेक दिग्गज नेते रेसमध्ये होते पंतप्रधान पदाच्या, पण सोनिया गांधींना असा चेहरा हवा होता जो उठ म्हटला की उठेल आणि बस म्हटला की बसेल, आणि त्यातलाच एक चेहरा म्हणजे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. अत्यंत हुशार माणूस, अर्थतज्ञ राहिले, बुद्धिमत्ता चोख. मात्र हे सोनिया गांधींच्या हातचं बाहुलं बनलं. त्याचं कारण असं आहे, काँग्रेसने तेव्हा एक कमिटी बनवली. पंतप्रधान जो काही निर्णय घेतील तो निर्णय त्या कमिटीकडे जाईल आणि ती कमिटी डिसिजन घेईल की हा निर्णय अंमलात आणायचा की नाही. म्हणजे 10 वर्ष सोनिया गांधी या देशाच्या सुपर PM होत्या. आणि म्हणूनच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ऍक्सिडेंटल पंतप्रधान म्हटलं गेलं. पण तुम्हाला माहिती आहे का, पंतप्रधान मनमोहन सिंग हे एकमेव ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होते का? तर नाही. देशाचा सगळ्यात पहिला ऍक्सिडेंटल पंतप्रधान कोण असा प्रश्न जर विचारण्यात आला तर कोणाचं नाव समोर येईल मित्रांनो? अर्थात गुलाबी चाच्याचं, चाचा नेहरूचं, ज्याला चाचा म्हणू नये ऍक्च्युली. सगळ्यात मजेची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत पटेल आडनावाचे अनेक झालेले आहेत नेते. वल्लभभाई पटेल यांच्यानंतर गांधींची तर अजूनही परंपरा सुरूच आहे. नेहरू हा एकमेव पंतप्रधान असा लाभला या देशाला की त्यानंतर नेहरू नावाचा नेताच या देशानं बघितला नाही किंवा नेहरू नावाचा कार्यकर्ता सुद्धा बघितला नाही. यातूनच नेहरूंचं कर्तृत्व दिसून येतं की नेहरू किती दूरदृष्टीने चालणारं व्यक्तिमत्व होतं. आता नेहरू हे ऍक्सिडेंटल पंतप्रधान कशामुळे? तर 1946 जेव्हा अंतरिम सरकार बनवायचं होतं, स्वातंत्र्यपूर्वीच आहे हा, काँग्रेसचा अध्यक्ष कोण बनणार यासाठी मतं घेतली जात होती, वोटिंग होणार होतं, आणि जो कोणी अध्यक्ष बनेल तोच अंतरिम सरकारचा पंतप्रधान असेल. 15 जण होते. त्या 15 जणांपैकी, कमिटीच्या 15 सदस्यांपैकी 2 जणांनी मतदानच केलं नाही. 12 मतं सरदार वल्लभभाई पटेल यांना पडली अध्यक्षपदासाठी आणि 1 मत पंडित नेहरू यांना पडलं. खरं तर यांना पंडित म्हणावं का, हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण ॲडविना सोबतचे यांचे चाळे हे आता हळूहळू जगासमोर यायला लागलेले. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तथाकथित महात्मा गांधींनी नेहरूंनाच अध्यक्ष बनवलं आणि पर्यायाने अंतरिम सरकारचे पंतप्रधान नेहरू झाले. स्पष्टीकरण देत असताना जेव्हा लोकांनी विचारलं की गांधीजी तुम्ही असा डिसिजन का घेतला बापू, तेव्हा हे तथाकथित बापू बोलले, तथाकथित राष्ट्रपिता असं बोलले, दॅट जवाहर इज द ओनली इंग्लिशमॅन इन इंडिया. म्हणजे जवाहर हा इंग्लिश लोकांसोबत त्यांच्या भाषेमध्ये कम्युनिकेट करू शकतो, म्हणून मी त्याची निवड केली आहे. काय भंपकपणा आहे. त्या वेळी त्या देशामध्ये त्यात फक्त जवाहरलाल एकटेच इंग्रजी बोलू शकत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, वल्लभभाई नव्हते, सुभाष बाबू नव्हते, होते सगळे, अनेक जण होते. परंतु नेहरूंनी गांधीजींना ब्लॅकमेल केलं इमोशनली
धमक्या दिल्या की जर तुम्ही मला अध्यक्ष केलं नाही तर मी काँग्रेसचे तुकडे करेन, काँग्रेस विभागली जाईल. आणि म्हणून अपरिहार्यपणे लाचारीने तथाकथित महात्म्याला नेहरूंना अध्यक्ष बनवावं लागलं आणि मग पुढे जाऊन पंतप्रधान बनावं लागलं. तर आपल्या देशाचा पहिला ऍक्सिडेंटल पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. ही आहे काँग्रेसची नीती. पुढे जाऊन याच नेहरूंचं एक विधान आहे. ह्या नेहरूंनी अक्साई चीनला देऊन टाकला आणि स्टेटमेंट काय दिलं की ज्या जमिनीवर साधं गवतही उगवत नाही ती जमीन आपल्याला ताब्यात ठेवून करायची आहे काय, देऊन टाकली. नेहरूंच्याच काळात आपण चीन सोबतचं युद्ध हरलेलो याबद्दलचा एक किस्सा या अगोदरच आम्ही सांगितलेला आहे. अशा अनेक गोष्टी, अनेक घटना काँग्रेसच्या कार्यकाळात घडत आहेत. राहुल गांधी जेव्हा जेव्हा या देशाच्या बाहेर जातात तेव्हा या देशामध्ये अराजक पसरतं. विचार करा, जेव्हा जेव्हा यांनी परदेश दौरे केलेले आहेत तेव्हा देशामध्ये कुठे ना कुठे अप्रिय घटना घडलेल्या आहेत. कुठे आंदोलने झालेली आहेत, कुठे जाळपोळ झाले, कुठे दंगली झाले. हे कशाचं द्योतक आहे? डीप स्टेट्स कडून यांना पैसा मिळतो. काँग्रेसने उघड चीनकडून फंड्स घेतलेले आहेत हे अख्ख्या जगाला माहिती. मात्र यावर कोणताही काँग्रेसी खुलासा करत नाही किंवा राहुल गांधी यावर सुद्धा काढत नाही. आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार सुद्धा इतके विकले गेलेले लाचार आहेत की ते देखील या बाबतीमध्ये एकही प्रश्न ह्या काँग्रेसींना विचारत नाहीत. आणि हे काँग्रेसी ढोल पिटत बसतात की मोदी कसे वाईट आहेत, भाजप कसं वाईट आहे, हे कसे वाईट आहेत, ते कसे वाईट आहेत. आणि हे कोणते चांगले तो? काँग्रेसच्या सोलापूरच्या त्या अतिहुशार खासदार ऑपरेशन सिंदूर नंतर म्हणतात की ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा होता. संजय राऊतांसारखा माणूस म्हणतो की ऑपरेशन सिंदूर फेल झालंय. राहुल गांधी ट्रम्पचा हवाला देत म्हणतात की ट्रम्पनं 19 वेळा सांगितलं सीज फायर करा आणि नरेंद्र सरेंडर असं कॅम्पेन चालवण्यात आलं. याच राहुल गांधींनी आपले किती राफेल पाडण्यात आले पाकिस्तानतर्फे याचे पुरावे मागितले. आणि आता पुढे जाऊन पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हे काही निवडून येऊन मुख्यमंत्री झाले नाही, हे वरतून मुख्यमंत्री होऊन आलेत. ते सोनिया दरबारी खरडे घाशी करणारे होते, त्यांच्या मर्जीतले. आणि कोणीतरी आपला बाहुला बसावा म्हणून पृथ्वीराज बाबांना इथे राज्यावर पाठवण्यात आले. तर आता या पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा अकलेचे तारे तोडले. यांचं म्हणणं असं आहे की आपण ऑपरेशन सिंदूरचं युद्ध हरले. मुळात ह्या तद्दन मूर्ख लोकांना हे माहीतच नाही की ऑपरेशन सिंदूर was not a war. It was an action. It was an reaction for an action. पहलगाम मध्ये जे घडलं त्याची रिॲक्शन म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर हे एक मिशन राबवलंय. ते युद्ध नव्हतं. युद्ध असं नसतंच. युद्ध काय असतं हे बस बघायचं तर युक्रेन रशिया बघून घ्या, इस्रायल आणि गाझा बघून घ्या, त्याला युद्ध म्हणतात. पाकिस्तानवर आपण जी कारवाई केली ते युद्ध नव्हतं. इतकं कळल्या इतकी बुद्धी सुद्धा या काँग्रेसींकडे अजिबातच नाही. आणि हेच लोक रोज उठून देशाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. 90 तासांसाठी यांच्या धिंगाण्यांमुळे आणि ह्यांच्या आदवा तद्वा वाक्यांमुळे, विधानांमुळे संसद तहकूब होते, देशाचं कोट्यावधीचं नुकसान होतं. पण ह्या
गेंड्याची चमडी असणाऱ्या नेत्यांना काहीही फरक पडत नाही. का? कारण ह्यांच्या खिशातून थोडे चालले तो पैसे. पैसे तर तुमच्या आमच्या सारख्यांच्या टॅक्सच्या पैशातून चाललेले आहेत. रसातळाला गेलेली काँग्रेस अचानकपणे खटाखट 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 8,000 रुपये येतील अकाउंटला, या घोषणेखाली 40-50 वर पोहोचलेली काँग्रेस 99 वर गेली. आणि 99 वर गेल्यानंतर राहुल गांधींना तर असं वाटायला लागलं की आपणच या देशाचे पंतप्रधान झालेलो आहोत. खरं तर ते या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे. पण विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदारी असते. ती जबाबदारी राहुल गांधी पार पाडतात. इस्रायलचंच उदाहरण घ्या. इस्रायलमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता आहे. रशियामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता आहे. मात्र जेव्हा प्रश्न देशाचा येतो, प्रश्न देशातल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा येतो, नागरिकांचा येतो, तेव्हा हे विरोधी पक्ष नेते सुद्धा सरकारसोबत ठामपणे उभे राहतात. तिथेच आपल्याकडचे हे लोक पाकिस्तानचं गुणगान गायला लागतात. या लोकांना जर पाकिस्तानचा इतकाच पुलका आहे, इतकी काळजी आहे, तर या लोकांनी तिकडे जाऊन निवडणुका लढवाव्यात. निवडूनही येतील कदाचित. कदाचित राहुल गांधींना पंतप्रधानही करतील पाकिस्तानचा. पृथ्वीराज चव्हाण यांना मुलतान किंवा रावळपिंडी, पंजाब प्रांत, सिंध प्रांत याचा मुख्यमंत्री करतील. प्रणिती शिंदेला फायनान्स मिनिस्टर किंवा एखादी और मिनिस्ट्री मिळेल तिकडे. यांनी तिकडे जावं. यांना जर इथे राहून तिकडचे गोडवे गायचे आहेत तर इथे राहायचंच कशाला, तिकडेच जावं ना यांनी. गेल्या 2-4 दिवसांमध्ये सोशल मीडियावर ज्या पोस्ट येत आहेत किंवा मीडियामध्ये या लोकांची जी विधानं येत आहेत त्यातून स्पष्ट जाणवतं की काँग्रेसला, काँग्रेसच्या नेत्यांना या देशाशी, या देशातल्या नागरिकांशी, या देशातल्या सार्वभौमत्वाशी अजिबात काहीही देणं घेणं नाही. ते काँग्रेसचे लोक फार संविधान 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 करत हिंडतात ना. त्या संविधानाचा हवाला देत हे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतात. पण हे लोक एक गोष्ट का विसरतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगितलं होतं, जोपर्यंत या देशातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत या देशाची फाळणी झालेली आहे पूर्णपणे, असं मान्य केलं जाऊ शकत नाही, गृहीत धरलं जाऊ शकत नाही. किती घुसखोरी चालू आहे, कुठून कुठून चालू आहे, कशी कशी चालू आहे. नेपाळ मार्गे येत आहेत, पश्चिम बंगाल मार्गे येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचं चमत्कारिक वाक्य एक, म्हणजे डोकं चक्करवून गेलं आमचं ते वाक्य ऐकून, की देशाला एवढी 12 लाखांच्या फौजेची गरज काय. अहो 140 कोटीच्या वर लोकसंख्या असलेला देश आहे आपला. हजारो लाखो किलोमीटरची बाउंड्री आखली. कोण करणार त्याचं रक्षण? का पृथ्वीराज बाबा बुलेट घेऊन हिंडत बसणार आहे का बॉर्डरवर? कोण येतंय आणि कोण जातंय ते बघायला. 26/11चा जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर केलं काय या काँग्रेसनं? 93चा बॉम्बलाच झाला त्याच्यानंतर काय केलं या लोकांनी? आतापर्यंत जर्मन बेकरी किंवा इतर ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले देशामध्ये त्यावर यांनी काय काय कार्यवाही केलेली आहे, कोणाकोणावर केलेली आहे, जर यांनी सांगावं बरं. इतरांना बोलणं खूप सोपं असतं. यांना काहीही करून देशातल्या जनतेला हे दाखवून द्यायचंय, ही बघा बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा काहीच करू शकत नाहीत. अहो हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच आहेत ज्यांच्यामुळे हे तुमचे मालक अँटोनियो मायनो आणि तो राहुल विंची नॅशनल हेराल्ड केसमध्ये
5,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपामध्ये जामिनावर बाहेर आहेत. आणि असे कितीतरी जण आहेत काँग्रेसमध्ये ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि जे जामिनावर बाहेर आहे. यादीच काढायची म्हटली तर खूप लंबी लिस्ट तयार होईल. मात्र हे सगळे जण बेशरम आहेत. आणि म्हणतातच ना की राजकारण हा बेशरमांचा शेवटचा अड्डा आहे. त्यातलेच हे सगळे बेशरम निर्ढावलेल्या कातडीचे लोक. मित्रांनो, हे वेळोवेळी असंच भ्रमित करत राहणार आहेत. हे असंच काहीतरी कुभांड रचत देशातल्या लोकांचं डोकं फिरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. देशातल्या तरुणांची माथी भडकवून नेपाळ, बांगलादेश इथे ज्याप्रमाणे आंदोलनं झाली किंवा हिंसक आंदोलनं झाली तसं काहीसं घडवण्याचा यांचा प्रकार आहे. विचार करा तुम्ही, पंजाबमध्ये नरेंद्र मोदींचा ताफा अडवण्यात आला होता. घातपाताचा सरळ सरळ तो एक कट होता. दिल्ली बॉर्डरवर शेतकरी जेव्हा गेले तेव्हा काय झालंय? लाठीचार झाला, हिंसाचार झाला. आता मला सांगा, कुठला शेतकरी हिंसाचार करण्यासाठी आंदोलन करेलो? मर्सिडीज, BMW अशा गाड्यांमध्ये हे आंदोलनाला जातात. हे आंदोलनाला गेले, यांच्यासोबत व्हॅनिटी व्हॅन होत्या. अरे मराठा क्रांती मोर्चा आमच्याकडे पण निघाले ना महाराष्ट्रामध्ये. एक BMW नाही दिसली हो आम्हाला, एक व्हॅनिटी व्हॅन नाही दिसली. हजारोंच्या संख्येने आपले मराठा बांधव शांतप्रिय पद्धतीने आंदोलन करत होते. तो फरक बघा आणि हा फरक बघा, ज्याला सुसंस्कृतपणा म्हणतात. जिथे जिथे काँग्रेसचं प्रदेशामध्ये राज्य आहे तिथे तिथे हे लोक असेच काहीतरी कांड करतात. कर्नाटकातलं उदाहरण घ्या मित्रांनो. 2000च्या वर शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डानं गिळल्यात. कर्नाटकामध्ये यांनी जो वायदा केला होता की लाडक्या बहिणींना आम्ही अमुक अमुक पैसे देऊ, एक छदामही अजून दिलेला नाहीये. आणि आता सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यात युद्ध चालू आहे. कदाचित DK शिवकुमार यांना भारी पडणार आहेत आता, कारण DK शिवकुमार यांच्याकडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे काँग्रेस आणखी अडचणीत येऊ शकते. काँग्रेस ही मुस्लिम धार्जिणी आहे हे तर पहिल्यापासून माहीतच होतं. आणि हे आजचं नाहीये, तर हे गांधीजींपासून चालत आलेलं आहे. नोआखाली, पश्चिम बंगाल इथे जे दंगे झाले तेव्हा ज्या स्त्रिया गांधीजींना भेटायला गेले की बापू आमच्यावर अत्याचार होत आहेत, आमच्यावर बलात्कार होत आहेत, आम्ही काय करावं. ह्या तथाकथित महाल बापूचं म्हणणं असं होतं की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कोणी तुमच्यावर बलात्कार करायला येतंय तेव्हा तुम्ही तुमची जीभ दाताखाली दाबा आणि मरून जा. लोकांनी समजवलं बापू हे टेक्निकली शक्य नाहीये, जीभ दाताखाली घेऊन ती चावून कोणी मरू शकत नाही. मग बापूंनी दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट चेंज केलं, विषाची कुपी जवळ बाळगा, ती प्या आणि मरून जा. त्याच्यानंतर त्या बायका बोलल्या, त्या महिला बोलल्या की बापू मेल्यावर सुद्धा हे आमच्या शरीराची विटंबना करतायत, आता आम्ही काय करायचं. निरुत्तर झाले बा. तथाकथित महात्मा निरुत्तर झाला आणि म्हणाला आता माझे सत्याचे प्रयोग करण्याची वेळ झालेली आहे. आणि मग आभा आणि मनुबेनला घेऊन बापू स्वतःचं ब्रह्मचर्य तपासण्यासाठी निघून गेले. ही महानता. आणि यांना राष्ट्रपिता म्हणायचं, यांना आदर्श मानायचं कशासाठी, गरज काय. असे असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या अजून बऱ्यापैकी समोर येणं गरजेचं आहे. वेळ मिळेल तसतशा या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर आहेत तशा मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तेव्हा
तुमच्याकडून सुद्धा एक अपेक्षा आहे की आमच्या या प्रामाणिक प्रयत्नात तुम्ही सुद्धा साथ द्या मित्रांनो. जाता जाता परत एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. घरामध्ये एक व्यक्ती जर आजारी पडले ना, अख्खं घर आजारी पडतं. जितका त्रास त्या रुग्णाला होत नाही ना, त्यापेक्षा जास्त त्रास त्या रुग्णाच्या घरातल्या नातेवाईकांना होतो. पैसा तर जातोच जातो, वेळ जातो, कामात लक्ष लागत नाही, घरामध्ये चैतन्य नाहीये, दुःखी वातावरण होऊन जातं सगळं. त्यातल्या त्यात कॅन्सर सारखा आजार जर असेल तर बाप रे बाप, भयंकर परिस्थितीच भयंकर. कॅन्सर हे नाव जरी कोणी ऐकलं तरी सुद्धा पायाखालची वाळू सरपते. असंच एक कॅन्सर हॉस्पिटल आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. रेग्युलरली आपण तिथे जात असतो, तिथल्या रुग्णांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि त्यांना जेवण पुरवण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न करत असतोच, ज्याला तुमची आतापर्यंत बरीच मोलाची साथ लाभलेली आहे. मात्र इथून पुढे आणखी थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. निकषांमध्ये न बसणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या उपचारांसाठी आता आपल्याला काहीतरी करायचंय. जर एका रुग्णासाठी 2-3 लाख रुपये लागतात, ठीक आहे, ते रुग्ण समजा आपण असं गृहीत धरू की घर विकतील, जमीन विकतील, दागिने गहाण टाकतील, आणतील पैसे. पुढच्या औषधोपचारांचं काय? त्यांची किंमत सुद्धा हजारो लाखोमध्ये आहे. काय करा, ते पैसे आपण भरू शकत नाही याचीच कच खाऊन अनेक जण मरतात. हो, आपले हे बांधव, आपल्या या भगिनी अशा जाऊ द्यायच्या? समाजाचा एक भाग म्हणून, एक घटक म्हणून, आणि समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून काहीतरी तर करूया. 100 पैकी 10 जीव जरी आपण वाचवू शकलो तरी पुष्कळ होईल. मित्रांनो, मनापासून आपण हे कार्य करत आहोत, गेली अनेक महिने करत आहोत, इथून पुढेही करणार आहोत. मात्र याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मनापासून विनंती, तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे यथाशक्ती यथायोग्य योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. एक रुपये त्या रुग्णांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणासाठी आपण वापरत आहोत, याची प्लीज जाणीव असू द्या. याचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. वेळ पडली तर आपण हे सगळं ओपन करून टाकूया की आपल्याकडे किती आले, आपण किती जणांना मदत केली. तेव्हा मित्रांनो, आपण समाजाचा भाग आहोत असं समजून मोठं मन करू. या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन त्या रुग्णांना याची जाणीव करून द्या की माणुसकी अजून जिवंत आहे. आज खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलेलो आहे. पाठीचा रिब्स तुटल्या होत्या, जिभेला कट पडले होते, त्याच्यामुळे बोलता येत नव्हतं. हात तुटलेला होता, मानेला झटका बसलेला, डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली. 3 महिन्यांसाठीची बेड रेस्ट आहे, पण बस आता 1 महिना पुरे झाला. आता काम करणं गरजेचं आहे, कारण आपणच जर असे बेडवर पडलो तर त्यांच्याकडे कोण बघणार आहे. म्हणून बाहेर पडले. अजून सुद्धा बोलायला मला त्रास होतोय, त्यामुळे बरेचदा बोलताना जीभ अडकळते, थोडं शब्द बोलताना मला त्रास होतो. सांभाळून घ्या. लवकरच काही दिवसात हा त्रास सुद्धा निघून जाईल. ट्रीटमेंट चालू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, त्याच्यामुळे धैर्य आहे की लवकरात लवकर आपण पूर्ववत होऊ आणि झपाट्याने पुन्हा एकदा कामाला लागू. सहकार्य असू द्या मित्रांनो. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो. तुमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम